शिरीष महाजन यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। वेळ आपण बघतायत, सगळ्या मशीन या ठिकाणी आहेत, सगळ्या टीम या ठिकाणी, NDRF आहे, सगळे प्रयत्न आमचे चाललेले आहेत। आता वेळ किती लागेल सांगता येत नाही, पण मला वाटतं आता 2-3 क्रेन मोठे जे लागलेले आहेत, आता अर्धा एक तासामध्ये सगळे उचलला गेला पाहिजे। सगळा जो पूल तुटलेला आहे हा मध्येच लटकलेला आहे, याच्या खाली काही बॉडी असण्याची शक्यता एखाद दुसरी ते दिसते पण एक तर मला वाटतं ते उचलल्यावरच त्यांना बाहेर काढता येईल, त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे। आतापर्यंत किती जणांचे मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या? 2च आहे, अधिकृत 2च मृत्यू झालेले आहेत। एखाद दुसरी बॉडी खाली असण्याची शक्यता आहे। बाकी एन्जॉर्ड आहेत 35-37, ते सगळे ॲडमिट आहेत, ते धोक्याबाहेर आहेत। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत, रात्रीचे 8:30 वाजून गेलेले आहेत। दुपारी 3:30 वाजता ही दुर्घटना घडलेली आहे। तेव्हापासून NDRFचे जवान, स्थानिक पोलीस, त्याचबरोबर इंडियन आर्मीचे जवान देखील या ठिकाणी पोहोचले आणि तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली। आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। एका जिवंत व्यक्तीला, जो तब्बल 2.5 तास या पुलावर अडकून पडलेला होता, त्याला देखील सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। त्याच्या पायाला गंभीर इजा आहे, मात्र रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। दरम्यान आतापर्यंत 4 मृतदेह हाती लागलेले आहेत आणि पुलाचं जो काही तुटलेला भाग आहे, लोखंडी सापळा आहे, तो देखील बाजूला केला जातोय, कारण या पुलाखाली अद्यापही काही डेड बॉडीज, काही मृतदेह असण्याची शक्यता, तशी भीती व्यक्त केली जाते।